आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आमचे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे असतील, समीर सुपे असेल, पंचायत समितीचे सर्व सदस्य असतील, आणि एका विषयाकडं जिल्हा परिषदेच्या सीओचं आणि राज्य सरकारचं लक्ष वेधलं. तो विषय म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की MIDCच्या कंपन्या ज्या ग्रामपंचायत हातीमध्ये आहेत त्या ग्रामपंचायतीला जो कर मिळतो त्यातला 50% कर हा MIDCला, कारण त्या परिसरामधले रस्ते असतील, पाणी पुरवठा असेल, वीज असेल, त्या सुविधा MIDC पुरवते. परंतु MIDCचे जे कामगार ते आजूबाजूच्या परिसरामध्ये राहतात त्याचा ताण आजूबाजूच्या गावावर पडतो आणि म्हणून त्यांना 50% अशा प्रकारची विभागणी झाली. साधारणतः कंपनीचे लोक बांधकाम करत असताना MIDCकडनं प्रिंट चेकिंग करून घेतात, कंप्लिशन घेतात, किंवा PMRDच्या हातीमध्ये असेल तर त्यांच्याकडनं प्रिंट चेकिंग करून घेतात, कंप्लिशन घेतात. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची प्रोव्हिजन असते की आजूबाजूला शेड वाढवण्याची. खेड तालुक्यामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत की त्यांनी जेवढं कंप्लिशन घेतलं आहे, जेवढी प्लिंथ त्याची आहे त्याच्या कितीतरी पट बांधकामं त्यांनी केलेली आहे, अनाधिकृत बांधकामं केलेली आहे. आपल्याकडे PMRD असेल किंवा MID असेल, एकदा कंप्लिशन दिलं की परत त्या कंपनीने आणखीन काही केलं आहे ते बघायला जात नाही, किंवा कंपनीचे लोकसुद्धा वाढीव जे बांधकाम आहे त्याच्या संदर्भामध्ये कुठे MIDCला किंवा PMRD कळत नाही. आणि तो जो प्लॅन आहे त्याच प्लॅनच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला ते कर देतात. आता ज्यावेळेला ग्रामपंचायतीचा 50% तर 50% सरकारचाही बुडतो. काही कंपन्यांनी विशेष सवलतीच्या नावाखाली, त्यामध्ये टॉप बँड नावाची कंपनी, आता कोरोनाच्या कालखंडामध्ये सरकारनं काही गोष्टी माफ केल्या, पण कोरोना संपल्यानंतर त्या रेग्युलर करायला पाहिजे होत्या. अशा काही कंपन्या आहेत की त्यांनी त्या ठिकाणी करच भरला नाही आणि आजूबाजूच्या त्या ग्रामपंचायत त्या लोकांना नागरी सुविधा देत असताना अडचणीमध्ये आलेल्या आहे. आणि मग ही गोष्ट गणेश बोत्रे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे CO गजानन पाटील यांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आणून दिली आणि त्याच्यानंतर एक मीटिंग घेतली. आणि गजानन पाटलांनी सूचना केल्यानंतर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 198 कंपन्यांनी आपली नोंदणी करून घेतली. कित्येक वर्ष या कंपन्या नोंदणीच करत नव्हत्या आणि ग्रामपंचायत टॅक्स भरत होत्या. आता ज्यावेळेला नोंदणी झाली त्याच वेळेला त्याचा फायदा हा ग्रामपंचायतीला, ग्रामपंचायत एक सरकारची जी एजन्सी आहे, म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, मग याच्यामध्ये वैयक्तिक काही संबंध येत नाही. जरी उद्या पैसे वाढले तर ते ग्रामपंचायतीला वाढणार आहे, उद्या पैसे वाढले ते MIDCला येणार आहे. आणि त्याच्यानंतर काही कंपन्यांनी जे वाढीव क्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये पाहणी केल्यानंतर त्यांनीसुद्धा आपली नोंद केली. आणि याच्यामध्ये किती मोठा डिफरन्स पडला हे गणेश बोत्रे या निमित्तानं सांगतील. पण याच्यानंतर या तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं, एक मेल केला आणि त्या प्रकरणाशी माझा वैयक्तिक काहीही संबंध नव्हता. त्या कुठल्याही बैठकीला मी नव्हतो. तो विषय गणेश बोत्रेंनी काढला. पण यांनी मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं
की दिलीप मोहितेची एक सिंडिकेट आहे आणि ती सिंडिकेट या कंपन्याला त्रास देते, त्यामुळं राज्याचं देशाचं नाव खराब होतं. खरं म्हणजे हा त्यांचा बालिशपणा आहे. कारण त्यांच्या अगोदर मी आमदार होतो. 2004 नंतर खऱ्या असताना इंडस्ट्रीला ग्रोथ आला आणि जगातल्या अनेक कंपन्या आल्या. काही कंपन्यांनी सरकारला कशा पद्धतीचं गंडवलं की त्यांना अजून त्याची कल्पना नाही. आपल्याकडं महिंद्रा अँड महिंद्रा आणि वोक्सवॅगन, मर्सिडीज ह्या ज्या कंपन्या आपल्याकडे आल्या त्या मेगा प्रोजेक्टमध्ये आल्या. त्यांना हवी तेवढी जागा सरकारने आली. 700-750 एकर एका कंपनीला जागा दिली. ती जागा, तिची डेव्हलपमेंट, त्याचं बांधकाम, सगळा खर्च जोपर्यंत कंपनीचा वसूल होत नाही तोपर्यंत कंपनीकडे कुठलाही सेल टॅक्स घ्यायचा नाही, कुठलाही टॅक्स द्यायचा नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.